आज आपण 3.1 मधील द वर्ल्ड ऑफ जिओमेट्री या पाठावरील प्रश्न आणि उत्तरं पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया एका छोट्याशा वॉर्मअपने. इथे आपल्याला प्रश्न ए दिला आहे. लुक ॲट द वॉर्ली पेंटिंग्स अँड आयडेंटिफाय व्हेरियस शेप्स. म्हणजे पाठात दिलेली वारली चित्रकलेची चित्रे पहा आणि त्यातील विविध भौमिती आकार ओळखा. आपण जर या चित्रांचे बारकाईने निरीक्षण केले तर आपल्याला यात कोणकोणते आकार दिसतात? याचे उत्तर आहे ट्रायंगल्स, सर्कल्स आणि स्ट्रेट लाईन्स हे आकार दिसतात. आता पुढील प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे गेस अँड राईट मीनिंग्स ऑफ गिवन वर्ड्स अँड राईट इट. इथे आपल्याला काही इंग्रजी शब्द दिले आहेत आणि त्यांचा अर्थ ओळखून आपल्याला लिहायचा आहे. चला तर मग यांची उत्तरं पाहूया. पहिला शब्द आहे पेंटा. पेंटा म्हणजे 5. दुसरा शब्द आहे हेक्सा, ज्याचा अर्थ होतो 6. त्यानंतर आहे हेप्टा म्हणजे 7. पुढचा शब्द ऑक्टा म्हणजे 8. नोना म्हणजे 9 आणि शेवटचा शब्द आहे डेका, ज्याचा अर्थ होतो 10. हे शब्द भूमितीमध्ये आकारांच्या बाजू सांगण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा. चला आता यानंतरचा प्रश्न डी पाहूया. थिंक अँड राईट दी आन्सर्स. म्हणजे विचार करा आणि उत्तर लिहा. यात पहिला प्रश्न विचारला आहे व्हॉट इज द पोएम अबाउट. ही कविता कशाबद्दल आहे? याचे उत्तर आहे द पोएम इज अबाउट लाईन्स, व्हेरियस जिओमेट्रिकल शेप्स अँड जिओमेट्री. म्हणजेच ही कविता रेषा, वेगवेगळे भौमितिक आकार आणि भूमिती याबद्दल आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न आहे राईट नेम्स ऑफ 2 जिओमेट्रिकल शेप्स मेन्शन्ड इन द पोएम. कवितेत आलेल्या कोणत्याही 2 भौमितिक आकारांची नावे लिहा. हे अतिशय सोपे आहे. याचे उत्तर आपण लिहू शकतो ट्रायंगल अँड स्क्वेअर. विद्यार्थ्यांनो, अँगल, पेंटागन, हेक्सागन, हेप्टागन, ऑक्टागन, नॉनागन, डेकागन यापैकी कोणतीही 2 नावे तुम्ही उत्तरात लिहिली तरी ती चालतील. तुमच्या आवडीचे आणि स्पेलिंग पाठ असलेले कोणतेही 2 आकार तुम्ही लिहू शकता. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे राईट द समरी ऑफ द पोएम. म्हणजे या कवितेचा सारांश लिहा. थोडक्यात कवितेचा अर्थ सांगायचा आहे. याचे उत्तर आपण असे लिहू शकतो. हे उत्तर थोडे मोठे आहे, पण अगदी शॉर्ट केले तर तुमच्या शिक्षकाची बोलणी तुम्हाला खावी लागेल, कारण यापेक्षा शॉर्ट उत्तर चुकीचे होऊ शकते. काय करता? घ्या लिहून. उत्तर आहे द पोएम क्रिएटिव्हली एक्सप्लेन्स हाऊ ॲडिंग लाईन्स स्टेप बाय स्टेप फॉर्म्स डिफरंट जिओमेट्रिकल शेप्स स्टार्टिंग फ्रॉम अ सिम्पल अँगल ऑल द वे अप टू अ डेकागॉन, टीचिंग अस द कॉन्सेप्ट ऑफ जिओमेट्री अँड सिमेट्री. याचा अर्थ असा होतो की ही कविता अतिशय कल्पकतेने आपल्याला समजावून सांगते की एका कोनापासून सुरुवात करून त्यात एक एक रेषा जोडत गेल्यावर दशकोनापर्यंत विविध भूमितिक आकार कसे तयार होतात. यातून आपल्याला भूमिती आणि सममितीची संकल्पना शिकायला मिळते. आपला पुढचा प्रश्न आहे ई. कंप्लीट द सेंटेन्सेस गिवन बिओ. चला रिकाम्या जागा भरूया. पहिले वाक्य व्हेन 2 लाईन्स कम टुगेदर दे फॉर्म अँड डॉट डॉट. येथे रिकाम्या जागी लिहा अँगल. दुसरे वाक्य 3 लाईन्स जॉईन टुगेदर टू फॉर्म अ डॉट डॉट. येथे रिकाम्या जागी लिहा ट्रायंगल. तिसरे वाक्य द शेप हॅव्हिंग 5 साइड्स इज कॉल्ड डॉट डॉट. येथे रिकाम्या जागी लिहा पेंटागॉन.
5 बाजू असलेल्या आकाराला पंचकोन म्हणतात. चौथे वाक्य. द पोएटेस रोट दिस पोएम ऑन ... येथे रिकाम्या जागी लिहा जिओमेट्री. कवयित्रीने ही कविता भूमितीवर लिहिली आहे. चला आता यानंतरचा अतिशय सोपा प्रश्न समजून घेऊया. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व्हॉट्सॲपवर शेअर करायला विसरू नका. प्रश्न F आहे. पिक आउट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम अँड राईट देम. कवितेतून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा आणि लिहा. आपण कवितेतून 5 जोड्या शोधून काढल्या आहेत. त्या पाहूया. पहिली जोडी फाईन माइन. दुसरी जोडी डाइन लाइन. तिसरी जोडी अँगल ट्रायंगल. चौथी जोडी शेअर स्क्वेअर. पाचवी जोडी नॉनागॉन डेकागॉन. या यमक जुळणाऱ्या शब्दांमुळे कवितेला एक छान चाल लागते. आता पुढील प्रश्न पाहूया, जो अभ्यासापेक्षा एक छानसा खेळ आहे. प्रश्न जी आहे फन विथ शेप्स. आकारांची गंमत. प्रश्न आहे मूव्ह एनी 3 स्टिक्स अँड मेक 5 ट्रायंगल्स. आपल्याला चित्रात काड्यांपासून मॅचस्टिक्स पासून बनवलेले 3 वेगवेगळे त्रिकोण दिसत आहेत, ज्यासाठी एकूण 9 काड्या वापरल्या आहेत. आता यातील कोणत्याही 3 काड्या हलवून आपल्याला 5 त्रिकोण बनवायचे आहेत. विचार करा बरं. याचे उत्तर पुढील चित्रात दिले आहे. पहा, जर आपण त्या 9 काड्यांची मांडणी अशा प्रकारे केली की एक मोठा त्रिकोण तयार होईल आणि त्याच्या आत एक उलटा त्रिकोण तयार होईल, तर आपल्याला बरोबर 5 त्रिकोण मिळतात. एक मोठा त्रिकोण आणि आतले 4 छोटे त्रिकोण. घरी तुम्ही काड्यापेटीच्या काड्या घेऊन हा प्रयोग नक्की करून पहा. चला आता पुढचा व्याकरणाचा प्रश्न समजून घेऊया. प्रश्न H आहे. आयडेंटिफाय अँड राईट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिटरेशन फ्रॉम द पोएम. कवितेतून ॲलिटरेशन अलंकाराची उदाहरणे ओळखा आणि लिहा. ॲलिटरेशन म्हणजे जेव्हा वाक्यात एकाच अक्षराची किंवा आवाजाची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होते. याची उत्तर पाहूया. वी वॉन्ट टू ग्रो. यात डब्ल्यूचा उच्चार पुन्हा आला आहे. टिल वन डे शी सेड. यात एसचा उच्चार पुन्हा आला आहे. आता पुढील माहितीपूर्ण प्रश्न पाहूया. प्रश्न आय आहे. फिल इन द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑन इंडियन पोएट्स. भारतीय कवींबद्दल माहिती भरून हा तक्ता पूर्ण करायचा आहे. या तक्त्यात नेम नाव, ड्युरेशन कालावधी, लिटररी वर्क साहित्यिक कार्य आणि रिमार्केबल वर्क उल्लेखनीय कार्य असे रकाने दिले आहेत. पहिले नाव आधीच भरून दिले आहे, दिलीप चित्रे. त्यांचा कालावधी 1938 ते 2009 आहे. त्यांचे साहित्य आहे फादर रिटर्निंग होम आणि ट्रॅव्हलिंग इन अ केज. त्यांनी संत तुकारामांच्या अभंगांचे इंग्रजीत भाषांतर करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. ट्रान्सलेटेड सेंट तुकाराम्स अभंगास इंटू इंग्लिश. आता आपण बाकीचा तक्ता पूर्ण केलेला पाहूया. दुसरे नाव आहे रवींद्रनाथ टागोर. त्यांचा कालावधी 1861 ते 1941. त्यांचे साहित्य गीतांजली आणि द पोस्ट ऑफिस. त्यांनी 1913 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक जिंकले आणि भारताचे राष्ट्रगीत लिहिले. हे त्यांचे मोठे उल्लेखनीय कार्य. तिसरे नाव सरोजिनी नायडू. कालावधी 1879 ते 1949. त्यांचे साहित्य द गोल्डन थ्रेशोल्ड आणि द बर्ड ऑफ टाइम. त्यांना भारताची कोकिळा
म्हणजेच नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. चौथे नाव अरुण कोलटकर. कालावधी 1931 ते 2004. साहित्य जेजुरी आणि कला घोडा पोयम्स. त्यांच्या जेजुरी या काव्यसंग्रहासाठी त्यांना कॉमनवेल्थ पोएट्री प्राइज मिळाले. हा तक्ता तुमच्या सामान्य ज्ञानासाठी खूप महत्वाचा आहे. चला आता शेवटच्या पानावर काय दिले आहे ते समजून घेऊया. इथे आपल्याला 2 उपक्रम म्हणजे ॲक्टिव्हिटीज दिले आहेत. प्रश्न जे प्रिपेअर युअर वॉल हँगिंग युजिंग डिफरंट जिओमेट्रिकल शेप्स. विविध भौमितिक आकारांचा वापर करून तुम्हाला एक वॉल हँगिंग, तोरण किंवा आकाशकंदील तयार करायचे आहे. यासाठी काही पायऱ्या दिल्या आहेत. इथे तुम्ही एका हसऱ्या मुलाचे चित्र पाहू शकता, जो असे वॉल हँगिंग बनवून दाखवत आहे. सोबतच रंगीबेरंगी कागदी तोरणांचे छान फोटो सुद्धा दिले आहेत. त्यानंतर प्रश्न के आहे. ड्रॉ अ रंगोली युजिंग डिफरंट जिओमेट्रिकल शेप्स लाईक ट्रायंगल्स, रेक्टँगल्स, स्क्वेअर्स, स्ट्रेट लाईन्स अँड कर्व्ड लाईन्स एटसेट्रा. त्रिकोण, आयत, चौरस, सरळ आणि वक्र रेषा यांसारख्या आकारांचा वापर करून तुम्हाला एक छान रांगोळी काढायची आहे. विद्यार्थ्यांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लिहायचे नाही. विविध भौमितिक आकारांचा वापर करून तुमचे वॉल हँगिंग, तोरण तयार करणे आणि रांगोळी काढा. असे उपक्रम या जे आणि के मध्ये दिले आहेत. तुम्हाला प्रश्नाचे उत्तर लिहायचे नाही, तर आकाशकंदील तयार करायचा आहे आणि रांगोळी काढायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, इथे सर्व प्रश्नोत्तरे पूर्ण झाली आहेत. मला खात्री आहे की तुम्हाला हे सर्व अगदी व्यवस्थित समजले असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.